नमस्कार, मी गणेश नवनाथ धुमाळ, राहणार कुंभारगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी माझं 22 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी मी 3-3.5 एकरावरती ऑर्गॅनिक शेती करत आहे. ही शेती करताना यामध्ये मी खपली गहू 1 एकरावरती केलता, 1 वर्ष झालं. थोडा लसूण पण केलता. 1 एकरावरती मी विषमुक्त कांदा हे पीक घेतलेलं आहे. आणि आता मी 20-22 गुंठ्यामध्ये भाजीपाल्याचं पीक घेत आहे. भाजीपाल्यामध्ये मी घेवडा, गवार, वांगी, दोडका, फळभाज्या लावलेल्या आहेत. आणि पालेभाज्यामध्ये मेथी, कोथिंबीर, शापू, चुका अशा विविध 6 ते 7 प्रकारच्या पालेभाज्या पण लावलेल्या आहेत. त्यामध्ये 2 एकरावरती मी तूर पण केलेली आहे. तूर पण आम्ही पूर्णपणे विषमुक्त करत आहोत. आम्ही हा विषमुक्त भाजीपाला पिकवण्यासाठी सेंद्रिय खत म्हणून शेणखत, नंतर आपल्याकडे गांडूळ खत पण आम्ही तयार करतो, तो गांडूळ खत वापरतोय. नंतर फवारणीसाठी आम्ही निमार्क, दशपर्णी अर्क ह्या निविष्ठा आम्ही स्वतः तयार करतो आणि स्वतः वापरतोय. त्याचबरोबर जीवामृताचा सुद्धा आम्ही या फळभाज्यांसाठी वापर करतोय. नैसर्गिक शेती करताना खर्च पण बऱ्यापैकी कमी झाला आहे. जे की आपल्याकडं घरचे जनावरे आहेत त्यांचं शेणखत आपण वापरतोय आणि त्याच शेणखतापासून आपण गांडूळ खतही बनवतोय. त्यामुळं हा निविष्ठांचा खर्च कमी झाला आहे. रासायनिक खतांच्या किमती बाजारात बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तो खर्च नक्कीच कमी झालेला आहे. आणि हा विषमुक्त भाजीपाला पिकवल्यामुळे जो ग्राहक हा विषमुक्त भाजीपाला खातोय तो खरंच मनापासून समाधानी आहे. आणि आपल्या पण मनाला एक समाधान वाटतं की आपण त्यांना विषमुक्त अन्न देतोय, त्याचं पण आपल्याला कुठेतरी एक मनाला समाधान वाटतंय. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला पण विषमुक्त खायला भेटतंय, ही पण एक समाधानाची गोष्ट आहे. आपण हा विषमुक्त भाजीपाला पिकवताना त्याच्यामुळे ते चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे याचा वापर करतोय. त्याच्यामुळे कीड 50% कीड नियंत्रण तर त्या ठिकाणी होतंय आणि राहिलेलं 50% जी कीड आहे ते आपण दशपर्णी अर्क, निमार्कने कव्हर करतोय. तर खर्च बऱ्यापैकी कमी झालेला आहे. हा विषमुक्त भाजीपाला आपण पिकवतोय, पण तो विकण्यासाठी ग्राहक कुठं शोधायचा? तर आम्हाला आपले सोलापूरचे SP साहेब अतुल कुलकर्णी साहेबांनी सोलापूरमध्ये आम्हाला मार्केट उभा करून दिलं आणि आम्हाला शेतकऱ्यांना तिथं भाजीपाला विकण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आम्हाला एक हक्काची जागा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आम्ही भाजीपाला विकतोय. आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा एक चांगला भाजीपाला, चांगलं अन्न मिळण्याचं ठिकाण उपलब्ध झालं आहे. आपण रासायनिक शेती करताना जमीन बघतोय आपण कडक बनत चालली आणि आपण सेंद्रिय शेती करताना जमिनीची जी सेंद्रिय कर्ब आहे तो नक्कीच वाढत चालला आहे. आणि नक्कीच आपण भविष्यात आपल्या लेकराबाळांना ही जमीन चांगली ठेवू ह्याचं पण एक समाधान लाभणार आहे. कारण आपण जर रासायनिक खतांचा जर भडीमार केला तर कदाचित आपण आपल्या पुढच्या पिढीला ती शेती आपण चांगली शेती आपण देऊ शकणार नाही. ती शेती असून सुद्धा त्यांना ती उपयोगीची राहणार नाही. माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेबांचं मनापासून धन्यवाद मानायचं आहे की जे आमच्यासारखे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सोलापूर या ठिकाणी आम्हाला मार्केट उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याच्यामुळं चांगली संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. तर इतर शेतकऱ्यांना मी आवाहन करीन की साहेबांच्या या चांगल्या संकल्पनेला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग या भाजीपाला आणि अन्न पिकवलं पाहिजे. आणि साहेबांची जी बाकीची तळमळ झाडांविषयी असेल किंवा सेंद्रिय शेतीबद्दल असेल ही पाहून अतिशय आनंद होतो की एक फील्ड वेगळं असताना शेतकऱ्यांविषयी इतकं प्रेम आणि इतकी आवड पाहून साहेबांचं कौतुक करावं असं वाटतं.